दरम्यान काँग्रेसचे सर्व निर्णय राज्य पातळीवर नव्हे तर केंद्रीय पातळीवर होत असतात, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे बारामती निवडणुकीचे प्रभारी उमेश पाटील यांनी दिली आहे. अद्याप तरी अजून तसं अधिकृतपणे काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडून तसं कुठलंही पत्र किंवा तशा पद्धतीचं वक्तव्य आलेलं नाही. आपल्याला कल्पना आहे काँग्रेस पक्षाचे निर्णय हे राज्यस्तरावर नाही तर देशाच्या पातळीवर होतात. त्यामुळं राज्यस्तरावरच्या कुठल्या तरी एखाद्या नेत्याच्या वक्तव्याचं आपण त्या ठिकाणी गांभीर्य प्रदेशाध्यक्षांची कदाचित त्यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाबरोबर चर्चा झालेली नसावी. त्यांना वरून त्या ठिकाणी निरोप आल्यानंतर निश्चितपणे त्यांची भूमिका जी आहे ती या पद्धतीचीच राहील. अजितदादांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लागलेली आहे. पक्ष अध्यक्ष सुनेत्रा पवार रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक लढवत आहेत. या पार्श्वभूमीवर जय पवार यांच्या उपस्थितीत काल कार्यकर्त्यांची बैठक पार पडली आहे. या बैठकीत अत्यंत भावनिक वातावरण होते. या मतदारसंघात पोटनिवडणूक लागेल असं कुणालाही वाटलं नव्हतं. या बैठकीत अनेक कार्यकर्त्यांना खुद्द जय पवार यांनाही अश्रू अनावर झाले. 28 तारखेला थोर रडू शकलो. दादांचं रक्त आहे, शेवटपर्यंत थांबलो. कुटुंबाच्या समोर रडणार नाही तर कुठे रडणार. सीआयडी माझं रक्त घेतलं, डीएनए चेक करायला. सीआयडी अधिकाऱ्यांसाठी बरोबर मी काय संवाद साधला. ज्या दिवशी दुर्घटना झाली मी आपल्या डीवायएसपीला सांगितलं काहीही करून सचिन पवार यांच्यासाठी मी सांगत होतो काहीही करून मला तुम्ही ब्लॅक बॉक्स म्हणून पाहिजे. दरम्यान बारामती पोटनिवडणुकीची रंगत आणखीनच वाढली आहे. बारामती पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत 19 जणांनी अर्ज दाखल केलेत. त्यात अभिजित बिचुकले आणि सागर भिसे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यापूर्वी अनेकदा बिचुकलेंनी विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक लढवली आहे, मात्र नेहमीच त्यांच्या वाटेला अपयश आलंय. दरम्यान 2 दिवसात बिचुकलेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज का भरला यामागची सविस्तर भूमिका पत्रकार परिषद घेऊन मांडणार असल्याचे स्पष्ट केलंय. या ठिकाणी 2024 मध्ये जी बारामतीची निवडणूक झाली होती विधानसभेची, त्या ठिकाणी मी उमेदवार होतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे, संपूर्ण राज्याला भारताला माहिती आहे. आणि या पोटनिवडणुकीसाठी मी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आणि या संदर्भाचा संपूर्ण जी काय माझी भूमिका आहे ती सविस्तरपणे मी येत्या 2 दिवसांमध्ये तुमच्या सर्व पत्रकारांपुढे मांडणार. दरम्यान लक्ष्मण हाके बारामतीची पोटनिवडणूक लढवणार आहेत. कार्यकर्त्यांच्या बैठकीत लक्ष्मण हाके निवडणूक लढवणार असल्याचं ठरलंय. मात्र लक्ष्मण हाके अपक्ष की कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार हे मात्र गुलदस्त्यात आहे. सोमवारी लक्ष्मण हाके उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आम्ही चळवळीचे कार्यकर्ते आहोत. आम्हाला लढायचं, आम्हाला संघर्ष करायचा, संविधानाचा सन्मान आहे. लक्ष्मण हाके पोटनिवडणूक लढण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. आणि किती तारखेला तुम्ही फॉर्म भरणार? एक दिवस राहिला, आता कुठली तारीख? सोमवार एक दिवस आहे ना. तुम्ही अपक्ष लढणार आहे की पक्षाकडून? अरे राष्ट्रीय पक्ष संपर्कात म्हटलं ना मी तुम्हाला. राष्ट्रीय सोमवारी थोडे तास द्या ना, थोडे तास द्या. दुसरीकडे शिवाजी कर्डिलेंच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राहुरीच्या पोटनिवडणुकीचाही पेच कायम आहे. भाजप बिनविरोध निवडीसाठी आग्रही आहे, मात्र इथेही काँग्रेसनं उमेदवार देण्याची भूमिका घेतली आहे. तर उद्धव ठाकरेंची शिवसेना उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याचं समजतंय. माजी जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे या जागेसाठी आग्रही आहेत. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं अद्याप राहुरी पोटनिवडणुकीबाबत आपला निर्णय जाहीर केलेला नाहीये. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून लढण्यासाठी जयंत पाटील यांचे भाचे आणि माजी आमदार प्राजक्त तनपुरे इच्छुक आहेत. तर राहुरी पोटनिवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून अनिल जाधव यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आपण आपला उमेदवार उभा करणार असून स्वतः प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे फॉर्म भरायला जाण्याच्या तयारीत आहेत. आज महाविकास आघाडीचा या संदर्भातला निर्णय होणार आहे. शरद पवार यांच्या निवासस्थानी जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची बैठक होण्याची शक्यता आहे. उद्धव साहेबांशी जवळजवळ अर्धा तास चर्चा झाली. सखोल म्हणजे मतदारसंघावर पूर्ण चर्चा केली. आणि आमचं 3 पक्षाची महाविकास आघाडी आहे.
बाकीच्या 2 पक्षाशी साहेब आता आज बोलून घेणार आहे आणि उद्या ही उमेदवारी फायनल करणार आहे. मी निवडणूक लढायला इच्छुक आहे, कारण मी 32 वर्षाचा शिवसैनिक आहे आणि मातोश्रीवर माझं 30 वर्षापासून येणं जाणं आहे. अत्यंत घनिष्ठ असं काम मी शिवसेनेचं गेल्या 30 वर्षात केलेलं आहे. त्याच्यामुळे मी दावेदार आहे निवडणुकीचं आणि 100% मला उमेदवारी मिळणार आहे. तर राहुरी आणि बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असा भाजपचा आधीपासूनच आग्रह आहे. मुख्यमंत्र्यांनी काय आवाहन केलंय आपण पाहूयात. माझी अशी सर्वांना विनंती असेल की ही पोटनिवडणूक बिनविरोध झाली तर महाराष्ट्राला साजेशी अशा पद्धतीनं ही परिस्थिती होईल. यापूर्वीही अनेक वेळा महाराष्ट्राने बिनविरोध पोटनिवडणुका केलेल्या आहेत. मला आठवतं की ज्यावेळेस आर आबांचं दुःखद निधन झालं होतं त्याही वेळेस आपण जी काही पोटनिवडणूक आहे ती त्या ठिकाणी भाजपने आम्ही ठरवलं होतं की आम्ही लढणार नाही आणि आपण ती बिनविरोध केली होती. मला असं वाटतं सगळ्या पक्षांनी मन मोठं करून बिनविरोध निवडणूक केली पाहिजे. आता बातमी आहे भोंदू बाबाची. अशोक खरात प्रकरणानंतर आता अनेक भोंदूंचं कांड उघडकीस येत आहे. नवी मुंबईमधल्या कळंबोली